खरा देव काय आहे, खरा धर्म काय आहे हे लोकांना कळत नव्हतं. पांडुरंगाला काय लागतं तर 10 खारका आणि 1 नारळ. आता 10 खारका आणि 1 नारळ म्हणजे काय? तर 10 खारका म्हणजे हाताची 10 बोटं आणि 1 नारळ म्हणजे 1 डोकं. ही 10 बोटं त्याच्या पायावर ठेवायची आणि 1 नारळ म्हणजे 1 डोकं त्याच्या पायावर ठेवायचं. बाकी पांडुरंगाला काही लागत नाही. कलियुगी संत जहाले अनंत, परिपटाईत 5 जण. हे जे 5 पटाईत संत आहेत त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय, नामदेवराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज आणि कबीर म्हणजे कबीरांचा समावेश हा संत पंचकामध्ये केलेला आहे. जशी समाजामध्ये माणसांची विभागणी झालेली होती तशी दैवतांची सुद्धा विभागणी झालेली होती. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची, असं ज्ञानोबारायांच्या बद्दल तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. आणि संस्कृत भाषा हीच फक्त देवभाषा मानली जात होती. वास्तविक पाहता अजूनही खेड्यापाड्यामध्ये दलितांच्या स्मशानभूमी वेगळ्या असतात, पण 700 वर्षापूर्वी नामदेवरायांनी पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या मध्यवर्ती भागामध्ये चोखोबारायांची समाधी बांधणं हे निश्चितपणे क्रांतिकारकत्व त्याच्यामध्ये होतं. सगळ्या जातींना सामावून घेणारा हा संप्रदाय होता. कोण होते सांगा याचं? गेले होते देशोदेश, समर्थ तो माझा बाप, नेले वाऱ्या हाती माप. म्हणजे वाऱ्याच्या वेगानं कीर्ती पसरली. वारकरी संप्रदाय हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नाही. वारकरी संप्रदायात सगळे पक्ष येऊ शकतात. राजकारणापेक्षा वारकरी संप्रदाय मोठा आहे. पक्ष येतील जातील, सत्ता येतील जातील, वारकरी संप्रदाय अबाधित राहणार आहे. आषाढी वारी ही तोंडावर आहे आणि जवळपास पालख्या हे आता देवा असेल किंवा आळंदीतून निघालेल्या आहेत आणि आता या वारीची नेमकी परंपरा काय आहे आणि वारी कशी सुरू झाली याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि आणखीनही वारी संबंधी विठ्ठला संबंधी आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ज्ञानेश्वर बंडगर महाराज आहेत. ते गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी चर्चेत आले होते आणि सातत्याने चर्चेत राहणारे हे व्यक्तिमत्व आहे. तर महाराज काय सांगाल या वारीची नेमकी परंपरा काय? नमस्कार. पंढरपूरच्या वारीची परंपरा ही काही शतकांची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचा उगम हा 13व्या शतकात झाला. 13व्या शतकात संतांची परंपरा उदयाला आली. नामदेवराय, ज्ञानोबाराय यांच्यापासून ते तुकोबारायांपर्यंत अशी एक संतांची परंपरा साधारणपणे आपण मानतो. तर ही जी 400-500 वर्षांची संतांची परंपरा आहे, ही संतांची परंपरा 13व्या शतकात उदयाला आली. पण त्याच्या पूर्वीपासून विठ्ठल हे दैवत, पंढरपूर हे क्षेत्र आणि वारी ही साधना करणारे लोक होते. परंतु संतांनी त्यात काय बदल घडवला? तर संतांनी त्यामध्ये असा बदल घडवला की त्यांनी देवाचं आणि धर्माचं खरं स्वरूप जनतेला सांगितलं. कारण त्या काळातली जनता ही सैरभैर झालेली होती. खरा देव काय आहे, खरा धर्म काय आहे हे लोकांना कळत नव्हतं. मग काही हिंसक स्वरूपाच्या उपासना प्रचलित होत्या. यज्ञयागादी कर्मकांडाचं प्रस्थ माजलेलं होतं. आणि अशा सगळ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला खऱ्या देवाची आणि धर्माची ओळख जर पटवून द्यायची असेल तर एक विचार निश्चितपणे या जनतेला दिला पाहिजे, ही भूमिका घेऊन पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांनी कीर्तन सुरू केलं. जनाबाई माऊलींनी त्या कीर्तनाचं असं वर्णन केलेलं आहे की सुंभाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. म्हणजे नामदेवराय वाळवंटामध्ये सुंभाचा करदोडा आणि रक्त्याची लंगोटी घालून कीर्तन करत होते. आणि त्या कीर्तनाला लोकांचा प्रतिसाद मिळायला लागला. 18 पगड जातीतले लोक नामदेवरायांच्या सोबत उभे राहिले. अनेक स्त्रिया सुद्धा या परंपरेमध्ये सामील झालेल्या होत्या. म्हणजे ज्या शूद्राती शूद्रांना आणि स्त्रियांना पारंपरिक प्रचलित वैदिक धर्मामध्ये जागा नव्हती, ते लोक वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या संख्येने आले आणि त्यांना प्रतिष्ठा देण्याचं काम नामदेवरायांनी केलं. आपल्याला माहिती आहे की पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या समोर पंढरपूर नगराच्या मध्यवर्ती भागामध्ये दलित जातीतल्या चोखोबारायांची समाधी नामदेवरायांनी 13व्या शतकामध्ये बांधलेली आहे. वास्तविक पाहता अजूनही खेड्यापाड्यामध्ये दलितांच्या स्मशानभूमी वेगळ्या असतात, पण 700 वर्षापूर्वी नामदेवरायांनी पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या मध्यवर्ती भागामध्ये चोखोबारायांची समाधी बांधणं हे निश्चितपणे क्रांतिकारकत्व त्याच्यामध्ये होतं असं आपल्याला दिसेल. म्हणून 13व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायातल्या संतांनी वारकरी परंपरेला आणि वारी परंपरेला एक नवा विचार दिला आणि तिथून संतांची परंपरा सुरू झाली. त्यावेळेला काय होतं तर गावागावातनं दिंड्या यायच्या आणि त्या पंढरपुरामध्ये आल्यानंतर इथे फड भरायचा. म्हणून नामदेवरायांचं वर्णन करताना तुकोबारायांनी असं म्हटलेलं आहे की शिंपियाचा पोर खेळिया नामा, तेने विठ्ठल बसवंत केला रे. आणि काय विठ्ठल बसवंत करून त्यांनी केलं तर तेने स्वतंत्र फड जागविला रे, असं तुकोबाराय म्हणतात की त्यांनी फडाची स्थापना केली. फड म्हणजे दिंड्यांचं संघटन. म्हणजे एक फड हे एक विद्यापीठ धरलं तर त्यातल्या दिंड्या म्हणजे त्याच्याशी संलग्न असलेली कॉलेजेस असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीनं फडाची स्थापना नामदेवरायांनी केली आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये त्या पद्धतीनं ते फड भरवायला लागले आणि वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली.
त्यानंतर ज्ञानोबारायांनी गीतेवरती भाष्य लिहिलं. मराठीमध्ये ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ निर्माण झाला आणि सर्वसामान्य जनतेला ते ज्ञान त्यांच्या भाषेमध्ये खुलं झालं. त्याच्या अगोदर फक्त ते संस्कृत भाषेमध्येच होतं आणि संस्कृत भाषा हीच फक्त देवभाषा मानली जात होती. पण संस्कृत भाषा देवे केली तर मग प्राकृत काय चोरापासोडी झाली? अशा प्रकारचा सवाल संतांनी उपस्थित केला आणि मराठीमधून हे ज्ञान ज्ञानोबारायांनी दिलं. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची, असं ज्ञानोबारायांच्याबद्दल तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. तर या पद्धतीनं ज्ञानोबाराय, नामदेवराय आणि त्यांच्यासोबत सगळ्या जातीचे संत, मग त्यात चोखोबाराय असतील, सावतामाळे असतील, नरहरी सोनार असतील, महिला संतांच्या मध्ये जणाबाई असतील, स्वैराबाई असतील, मुक्ताबाई असतील, अशा प्रकारची संतांची मांदियाळी 13व्या शतकामध्ये उदयाला आली. त्यात परिसा भागवतासारखे ब्राह्मण सुद्धा होते आणि चोखोबारायांसारखे दलित सुद्धा होते. म्हणजे सगळ्या जातींना सामावून घेणारा हा संप्रदाय होता. ही परंपरा पुढच्या काळामध्ये आपण बघतो की अनेक संत याच्यामध्ये होऊन गेले. त्यात भानुदास महाराज होते, एकनाथ महाराजांचे पणजोबा. त्यानंतर कान्होपात्रा माऊली होत्या, ज्या वेश्या आईच्या पोटी जन्माला आलेल्या होत्या, मंगळवेढ्यातल्या होत्या. त्याचबरोबर दामाजी पंत होते मंगळवेढ्यातले. मंगळवेढ्यातच ज्यांचा दर्गा आहे असे लतीफ महाराज होते. लतीफ महाराज हे जन्माने मुसलमान असले तरी वारकरी संप्रदायातले संत होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुकोबारायांनी असं म्हटलेलं आहे की कबीर मोमीण लतीफ मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास. वारकरी संप्रदायामध्ये धर्माच्या बाबतीमध्ये भेदाभेद नाहीये. त्यामुळे अगदी शेख मोहम्मद बाबा असतील, लतीफ महाराज असतील, असे मुस्लिम संत वारकरी संप्रदायामध्ये होते. आणि त्यानंतर मग एकनाथ महाराजांचा कालखंड येतो. एकनाथ महाराजांनी भारुडाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलं. ते थेट दलितांच्या घरी जाऊन जेवण करत होते, समतेची शिकवण देत होते, दलिताचं मूल कडेवर घेऊन ते त्यांच्या वस्तीमध्ये पोहोचवत होते. त्याच्यामुळे सनातनी मंडळींचा त्यांच्यावर रोष होता. पण त्या सगळ्या रोषाचा सामना करत एकनाथ महाराजांनी भागवत धर्माचा, वारकरी संप्रदायाचा विचार आम जनतेपर्यंत नेण्याचं काम हे भारुडाच्या माध्यमातनं, त्यांच्या अभंगांच्या माध्यमातनं एकनाथ महाराजांनी केलं. त्यानंतर 9 वर्षांनी तुकोबारायांचा जन्म झाला आणि साधारणपणे 20 वर्षांनी तुकोबाराय वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अधिक बाकीचं सगळं प्रापंचिक हे सोडून ते वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करायला लागले, अभंग रचायला लागले, तत्वज्ञान सांगायला लागले, कीर्तन करायला लागले. आणि त्यांच्या घरात अगोदरपासून वारकरी परंपरा होतीच, पण 20व्या वर्षापासून दुष्काळ पडल्यावर त्यांनी अंतर्मुख होऊन जीवनाचा नव्याने विचार केला आणि मग ते हे सगळ्यामध्ये उतरले. तुकोबारायांनी आयुष्याच्या 42 वर्षापर्यंत वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. त्यांनाही सनातनी मंडळींनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु तुकोबारायांच्या अभंगावाणीची ताकद इतकी होती की त्यापुढे तो विरोध निष्प्रभ झाला असं आपण म्हणू शकतो. कारण तुकोबारायांची वाणी सगळीकडे पोहोचलेली होती. कोण होते सांगा याचं, गेले होते देशोदेश, समर्थ तो माझा बाप, नेले वाऱ्या हाती माप. म्हणजे वाऱ्याच्या वेगानं कीर्ती पसरली. अगदी मराठवाड्यातल्या बहिणाबाई इकडे कोल्हापूरला येतात आणि त्या बहिणाबाई पाठक आणि जयरामस्वामी वडगावकरांच्या मुखातनं तुकोबारायांच्या अभंगावरची कीर्तन ऐकली आणि त्या तुकोबारायांना भेटायला गेल्या. याचा अर्थ तुकोबारायांचा प्रभाव त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रचारांच्या साधनांची प्रतिकूलता असताना कशा पद्धतीने पोहोचत होता हे आपल्याला याच्यावरनं दिसतं. तुकोबारायांनी दिंडीचा सोहळा सुरू केला. 1400 लोक त्यांच्या दिंडीमध्ये होते असं वर्णन महिपतींनी केलेलं आहे. याचा अर्थ शेकडो लोकांना घेऊन तुकोबाराय वारी करत होते. आणि मग नंतरच्या काळात काय झालं, तर नंतरच्या काळामध्ये याला पालखी सोहळ्याची जोड मिळाली. म्हणजे तुकोबाराय आपल्या सोबत नाहीयेत, ज्ञानोबाराय आपल्या सोबत नाहीयेत. तर मग काय करायचं, तर प्रतिकात्मक रीतीने त्यांच्या पादुका घ्यायच्या आणि त्या पालखीमध्ये ठेवायच्या आणि पालखी सोहळा करायचा. तर हा पालखी सोहळा साधारणपणे 1685 साली तुकोबारायांचे जे धाकटे चिरंजीव होते नारायण महाराज त्यांनी सुरू केला. हा संयुक्त पालखी सोहळा होता. म्हणजे ज्ञानोबारायांची पालखी आणि तुकोबारायांची पालखी एकच पालखी होती. पण 1832 साली हैबतबाबा आरफळकरांनंतर हा पालखी सोहळा विभक्त झाला आणि ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा हैबतबाबांनी स्वतंत्रपणे पुढे चालवला आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा स्वतंत्रपणे देहूकर मंडळींनी चालवला. त्याच्यानंतर मग इतरही पालखी सोहळे सुरू होत गेले, दिंड्या सुरू होत गेल्या. याच्यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट अशी होती की कबीरांची पालखी सुद्धा काशीवरून पंढरपूरला येत होती. 1882 साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी जे पालखी सोहळ्यांचं आणि दिंड्यांचं डॉक्युमेंटेशन केलेलं होतं, त्या डॉक्युमेंटेशन मध्ये अशी नोंद आहे की काशीवरून कबीरांची पालखी येत होती. म्हणजे जवळपास 1,500 किलोमीटरचं अंतर पार करून कबीरांची पालखी येत होती. कारण कबीरांना वारकरी संप्रदायातल्या 5 प्रमुख संतांपैकी एक मानण्यात आलेलं आहे. कलियुगी संत जहाले अनंत, परिपटाईत 5 जण. हे जे 5 पटाईत संत आहेत त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय, नामदेवराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज आणि कबीर, म्हणजे कबीरांचा समावेश हा संत पंचकामध्ये केलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा वारीचा सगळा इतिहास आहे असं आपल्याला दिसतं. पांडुरंग हा प्रेम स्वरूप असलेला देव आहे. इतर जी दैवत आहेत ती दैवत भक्तांच्याकडनं काही चुका झाल्या, काही अपराध घडला
तर त्यांच्यावर कोपणारी, रागावणारी अशा स्वरूपाची दैवतं त्या काळामध्ये बहुजन समाजामध्ये प्रचलित होती. आणि उच्च वर्गामध्ये कोणत्या स्वरूपाची दैवतं प्रचलित होती, तर सोवळं-ओवळं असेल, यज्ञ-यागादी कर्मकांड करून असेल, तर तो देव प्रसन्न होत होता. म्हणजे जशी समाजामध्ये माणसांची विभागणी झालेली होती, तशी दैवतांची सुद्धा विभागणी झालेली होती. आणि अशा काळामध्ये संतांनी पांडुरंगाचं जे स्वरूप सांगितलं, ते मुळात प्रेमाचं स्वरूप सांगितलेलं आहे. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, की "थोर भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला." त्याला काय लागतं? आमच्याकडच्या बायका वारकरी ज्या आहेत, त्या असं सांगतात, की पांडुरंगाला काय लागतं? तर 10 खारका आणि 1 नारळ. आता 10 खारका आणि 1 नारळ म्हणजे काय? तर 10 खारका म्हणजे हाताची 10 बोटं आणि 1 नारळ म्हणजे 1 डोकं. ही 10 बोटं त्याच्या पायावर ठेवायची आणि 1 नारळ म्हणजे 1 डोकं त्याच्या पायावर ठेवायचं. बाकी पांडुरंगाला काही लागत नाही. असा काही न लागणारा, न मागणारा अशा स्वरूपाचा हा देव आहे. हा वेगळा देव आहे. म्हणून ज्या बहिणाबाई चौधरी होत्या, कवयित्री होत्या, अशिक्षित होत्या, राणामाळ्यात खुरपणाऱ्या होत्या. पण त्या बाईंनी काय म्हटले, त्यांची प्रतिभा बघा किती अलौकिक होत्या त्या. त्यांनी असं म्हटलेलं आहे, की "सोन्या रुपयाने मडला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा इठोबा पाना फुलात राजी." श्रीमंताचे देव हे सोन्या चांदीनं मडलेले आहेत. पण आमचा गरीबाचा, शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा पांडुरंग नुसत्या पाना फुलांनी, तुळशीनी प्रसन्न होणारा अशा स्वरूपाचा आमचा देव आहे. त्याला बाकी काही लागत नाही आणि त्याच्याजवळ जातीभेद नाही. तो चोखोबारांच्या घरी जाऊन आंबील पिणारा देव आहे. दलितांच्या, मुस्लिमांच्या, इतर कष्टकरी बहुजन समाजाच्या सगळ्या संतांच्या मध्ये मिसळणारा देव आहे. त्या सगळ्या लोकांना जवळ घेणारा हा देव आहे. त्याच्याजवळ कुठल्याही प्रकारच्या सोहळ्या-ओहळ्याला जागा नाही, उच्च-नीचतेला जागा नाही. त्याच्यामुळं जातीभेद नसणारा आणि भक्तांना काही न लागणारा, न मागणारा, फक्त प्रेम मागणारा हा देव आहे. देवाने काय सांगितले आमचे नामदेवराय सांगतात, "आषाढी कार्तिकी विसरू नका, मज सांगत असे गुज पांडुरंग." फक्त आषाढी कार्तिकीला प्रेमाने इथं येऊन देवाचं दर्शन घेणं, एवढाच भाग या वारकरी संप्रदायामध्ये. त्यामुळे पंढरपूरचा पांडुरंग हा इतर देवांपेक्षा वेगळा आहे. तात्विक भूमिकेने तो वेगळा आहे. आणि म्हणून संतांनी त्याचं स्वरूप लोकांना सांगितलं आणि लोकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला जो प्रतिसाद मिळाला, तो त्याचं जे प्रेमस्वरूप संतांनी सांगितलेलं आहे, त्या प्रेमस्वरूपामुळे मिळाला असं आपल्याला म्हणता येईल. महाराज, आपण एक बोलताना उल्लेख केला, की महापुरुषांवर देखील या परंपरेचा प्रभाव राहिलेला, तर नेमका काय प्रभाव होता आणि मग तो कसा त्यांच्या अंगी आला? एक म्हणजे भारतामध्ये भरपूर राज्य आहेत. पण त्यामध्ये फक्त आपल्या महाराष्ट्राला 150 वर्षांची समाजसुधारकांची परंपरा लाभलेली आहे. इतर राज्यांना समाजसुधारक झाले का? तर झाले, पण कमी प्रमाणामध्ये. महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगेबाबा, अ, अशी खूप मोठी समाजसुधारकांची परंपरा आहे. आणि या समाजसुधारकांच्या परंपरेमध्ये जे समाजसुधारक होऊन गेलेले आहेत, त्यांच्या समाज सुधारणेच्या कार्याची एक महत्त्वाची प्रेरणा ही वारकरी संतांची राहिलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी वारकरी संप्रदायाविषयी नोंद केलेली आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि त्यांचा संपूर्ण प्रार्थना समाज हा तुकोबारायांना आदरस्थानी मानणारा, तुकोबारायांच्या अभंगावर चर्चा करणारा प्रार्थना समाज होता, असं आपल्याला दिसेल. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांची परंपरा येते. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जो सत्यशोधक समाज स्थापन केला, त्याच्या अगोदर जी चर्चा होत होती, त्या चर्चेमध्ये बीजक नावाचा कबीरांचा एक ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये विप्रमतीसी नावाचं एक प्रकरण आहे. विप्रमतीसी म्हणजे ब्राह्मणांच्या बुद्धीचं 30 चौपायांमध्ये केलेलं वर्णन. आणि ते वर्णन ऐकल्यानंतर महात्मा फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असं वाटलं, की उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीतनं बहुजन समाजाची जर मुक्तता करायची असेल, तर त्याच्याकरता आपण सत्यशोधक समाज स्थापन केला पाहिजे. आणि त्यातून सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. म्हणजे सत्यशोधक समाजावर वारकरी संप्रदायातल्या 5 प्रमुख संतांपैकी एक असलेल्या कबीरांचा प्रभाव आहे असं आपल्याला दिसतं. तुकोबारायांचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सत्यशोधक समाजावर आहे असं दिसतं. महात्मा फुल्यांच्या अनेक अखंडांमध्ये तुकोबारायांचा उल्लेख आलेला आहे. महात्मा फुल्यांचे सहकारी जे होते, कृष्णराव भालेकर, ते जंगली महाराजांचे अनुग्रहित होते. त्यांचे वडील वारकरी होते. त्यांनी ज्ञानेश्वरीचा चांगला अभ्यास केलेला होता. आणि हे जे कृष्णराव भालेकर आहे, त्यांचे चिरंजीव मुकुंदराव पाटील यांनी विठोबाची शिकवण नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. सत्यशोधक समाजातल्या अनेक धुरीणांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. सत्यशोधक समाजाचे एक हितचिंतक होते, तुकाराम तात्या पडवळ. त्यांनी संतांच्या सगळ्या गाथा छापलेल्या आहेत. म्हणजे अनेक सत्यशोधक होते ज्यांच्यावरती वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. पुढे शाहू महाराज असतील. शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणामध्ये मनस्ताप झाला, की त्यांच्या राजवाड्यामध्ये जो राजपुरोहित होता, त्यांनी वेदोक्त प्रकरणामध्ये शाहू महाराजांना तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार नाही असं सांगितलं. तुम्ही शूद्र आहात असं सांगितलं. तेव्हा शाहू महाराज संतापले, त्यांना राग आलेला होता. पण त्या काळामध्ये त्यांना समाधान कशामुळे मिळालं? तर त्यांना तुकोबारायांचा एक अभंग आठवला. "बरे झाले देवा कुणबी केलो, नसता असतो दंभेची मेलो. बरं झालं देवा कुणब्याच्या कोळ्यात जन्माला आलो, नाहीतरी दंभाणी मेलो असतो." असं सांगणारा तुकोबारायांचा अभंग हा शाहू महाराजांना आठवला.
हे त्यांचे सहकारी वासुदेवराव तोपखाणे यांनी जे शाहू महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हा प्रसंग आलेला आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे जे 3 गुरु होते, त्या 3 गुरूंमध्ये महत्वाचे एक असलेले हे कबीर होते आणि ते वारकरी संप्रदायातले होते. स्वतः बाबासाहेबांनी त्यांच्या ॲनिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे, की कोणती राजकीय क्रांती घडण्याच्या आधी सामाजिक सांस्कृतिक क्रांती घडावी लागते, प्रबोधन घडावं लागतं आणि त्याच्यासाठी त्यांनी जगभरातली उदाहरणं दिलेली आहेत. केमाल पाशाचं उदाहरण दिलेलं आहे, इंग्लंडमधलं उदाहरण दिलेलं आहे, अमेरिकेतलं उदाहरण दिलेलं आहे आणि भारतातली 3 उदाहरणं दिलेली आहेत. त्यातलं एक उदाहरण हे महाराष्ट्रातलं आहे. त्यांनी असं सांगितलं, की इथं वारकरी संतांनी सामाजिक सांस्कृतिक स्वरूपाची क्रांती केली, समतेच्या अनुषंगाने प्रबोधन केलं आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य इथं उभं राहू शकलं, असं बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये म्हटलेलं आहे. त्यांच्या एकूण भाषा शैलीवर, त्यांच्या मांडणीवर हा वारकरी संतांचा प्रभाव असलेला आपल्याला जाणवतं. त्याच्यानंतर गाडगेबाबा तर थेट वारकरीच होते. तुकाराम महाराजांना ते गुरु मानत होते, असं प्रबोधनकारांनी गाडगेबाबांच्या चरित्रामध्ये नोंदवलेलं आहे. त्यांनी हजारो कीर्तनं केली आणि महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये वारकरी संप्रदायाच्या आधाराने समाज प्रबोधन केलं. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे असतील, त्यांनी गाडगेबाबांचं चरित्र लिहिलेलं आहे वारकरी संप्रदायातले थोर सत्पुरुष असलेल्या. कर्मवीर भाऊराव पाटील गाडगेबाबांना आधुनिक तुकाराम म्हणत होते. त्यांच्यावर तुकाराम महाराजांचा प्रभाव होता. बाबा कवडेने जे तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्याला कर्मवीर अण्णांची प्रस्तावना आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी समाज सुधारकांची परंपरा मोठ्या प्रमाणात झालेली आहे, त्या समाज सुधारकांच्या परंपरेवर, समाज सुधारकांवर संतांचा प्रभाव आहे असं आपल्याला दिसतं. परंतु महाराज आपल्या राज्यात संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. महापुरुषावर देखील प्रभाव राहिला आहे. परंतु अलीकडच्या ज्या काळातील जी घटना घडत आहेत, धार्मिक ध्रुवीकरणावरून, तर त्याकडे कसं पाहता एक वारकरी म्हणून? मुळात असं आहे, की वारकरी हा समाजाचा एक भाग आहे आणि समाजात जर काही चुकीचं घडत असेल, तर त्याचा प्रभाव वारकरी संप्रदायावर निश्चितपणे होतो आणि जेव्हा समाजात काही चांगलं घडत असेल, तर त्याचाही प्रभाव वारकरी संप्रदायावर होतो. जेव्हा सत्यशोधक समाज वाढला, वारकरी संप्रदायातही काही सत्यशोधक समाजाचे लोक तयार झाले. त्या पद्धतीने आता हा धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळामध्ये अ, जेव्हा तो वेगाने वाढतोय धार्मिक ध्रुवीकरणाचा सगळा प्रकार, तर त्याचं हे प्रतिबिंब आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काही प्रमाणात उमटलेलं दिसतं. पण मूळ वारकरी संप्रदायाची जी विचारधारा आहे, याच्या विरोधात आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे जात धर्माला स्थान नाही. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी मुस्लिम संत सुद्धा आहेत. जुन्या काळात संतांच्या काळात तर होतेच, पण अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा जैतूनबी माऊली होत्या. त्या जन्माने मुसलमान होत्या, पण तरी सुद्धा त्यांचा पंढरपुरात मठ आहे, आळंदीमध्ये मठ आहे, त्यांचा हजारोचा शिष्यवर्ग आहे. त्या स्वतः माऊलींच्या पालखीसमोर दिंडी काढत होत्या, कीर्तन करत होत्या. जैतूनबी अक्का जशा होत्या तशा सातारच्या अकबर आबा शेख कुशीकर होते, ते कीर्तनकार होते. अकबर आबा, जैतूनबी माऊली यांच्याच पद्धतीने टाकळी मिया राहुरीचे शेख गुरुजी होते, प्रवचन करायचे. बाबा महाराज सातारकरांच्याकडनं माळ घातलेली होती. बाबा महाराजांचे आजोबा दादा महाराज सातारकर यांचे एक शिष्य होते, वजीर खान नावाचे. त्यांना दादा महाराज प्रेमाने बादशाह म्हणायचे. तर हे जे वजीर खान आहेत, हे जन्माने मुसलमान होते, पण पंढरपूरचे वारकरी होते, कबीरपंथी होते. म्हणजे वारकरी संप्रदायाने कुठल्याही धार्मिक ध्रुवीकरणाला जागा ठेवलेली नाही. इथे प्रत्येक जीवमात्राला सुखी करण्याचा विचार आहे आणि तो वारकरी विचार आजच्या काळामध्ये जास्त प्रभावीपणे रुजण्याची गरज आहे असं आपल्याला म्हणता येतं. महाराज अलीकडच्या काळात अंधश्रद्धा देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. वारकरी परंपरेत अंधश्रद्धा मानल्या जातात का? मग आणि मग यावर काय उपाय असणार आहे? एक म्हणजे श्रद्धा जी गोष्ट आहे, ती वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणजे पायाच श्रद्धेवर आधारलेला आहे आणि जो माणूस श्रद्धा मानतो, तो अंधश्रद्धा मानू शकत नाही. म्हणजे अंधश्रद्धा हा शब्द कदाचित अलीकडे आला असेल. पण संतांनी त्याची चांगली चिकित्सा केलेली आहे. आता जी आपण बुवाबाजीची प्रकरणं बघतो, त्याचं मूळ कशात आहे? तर लोकांच्या मनामध्ये एक मानसिक अशांतता निर्माण झालेली असते, एक मानसिक अस्थैर्य निर्माण झालेलं असतं, सांसारिक काही अडचणी असतात आणि मग त्याच्यावरचा तो रेडीमेड उपाय शोधत असतात. मग असा उपाय त्यांना कुठे-कुठे दिसतो? तर असा उपाय त्यांना बाबा-बुवांकडे दिसतो. म्हणजे ज्ञानोबारायांनी याचं चांगलं विश्लेषण केलेलं आहे. "तापत्रयी तापले गुरु ते गिवसिती, भगवे देखुनी म्हणती तारा स्वामी." अ, एखादा भगव्या वस्त्रधारी साधू बघितला तर ते मला तारा म्हणून त्यांच्याजवळ जातात. पण काय होतं? ते ठकले निश्चिती. ठकले म्हणजे ते फसवले जातात. म्हणजे 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी या बुवाबाजीच्या रोगाचं मूळ आपल्याला सांगितलेलं आहे. पण अजूनही समाजाला ते नीट समजलेलं नाहीये असं दिसतंय. म्हणून या प्रकारची प्रकरणं मोठ्या प्रमाणात आता उजेडात येताना दिसतायत. त्याला जर पायबंद घालायचा असेल तर संतांचा मूळ विचार अधिक नेमकेपणाने समजून घेण्याची गरज आहे.
आता एक महाराज लास्टचा प्रश्न आपण चांगलं विश्लेषण देखील केलं. आता राजकीय पक्षाने देखील आध्यात्मिक सेल तयार केलेले आहेत आणि त्यातून देखील आता जे राजकीय पक्ष आहेत, त्याचा उपयोग करून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करताना देखील पाहायला मिळतात. मुळात कसं आहे, वारकरी संप्रदाय हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नाही. वारकरी संप्रदायात सगळे पक्ष येऊ शकतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की शेतकरी कामगार पक्षाची स्थापनाच मुळात आळंदीमध्ये कबीर मठामध्ये झालेली आहे. किंवा शेतकरी कामगार पक्षातले अनेक नेते हे वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेले होते. उदाहरणार्थ बापूसाहेब पाटील एकंबेकर, जे तिकडं कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीतनं निवडून येत होते. ते शेकापचे होते. पण त्यांचा जन्मच मुळात धोंडोपंत दादांच्या श्रद्धेने झाला अशी त्यांची समजूत होती आणि ते वारकरी संप्रदायातले होते. औशाचे एक आमदार होते. ते औसेकर घराण्यातले होते. म्हणजे वारकरी संप्रदायातलं जे प्रतिष्ठित औसेकर घराणं आहे, त्यातले ते होते. आळंदीचे कबीरबुवा काँग्रेसमधनं आमदार झालेले होते. पंढरीनाथ कबीरबुवा आळंदी खेडचे पहिले आमदार. सत्यशोधक राजकारणी होते. काँग्रेसमध्ये बाळासाहेब भारदे होते. किंवा अशी अनेक माणसं आपल्याला सांगता येतील, की जी राजकारणात होती आणि वारकरी संप्रदायाची होती. पण त्यांनी राजकारणात वारकरी संप्रदाय कधी आणला नाही. ज्या पद्धतीने या पक्षांचं मी सांगितलं म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस पक्ष, तसे शिवसेनेत साबीरभाई होते. जे बाळासाहेब ठाकरेंच्या काळातला अविभक्त शिवसेना होता. त्या शिवसेनेमध्ये साबीरभाई संत साहित्याचे चांगले अभ्यासक होते आणि ते शिवसेनेचे नेते होते. पुढे कामगार मंत्री वगैरे झाले. भाजपमध्ये काही लोक वारकरी संप्रदायाचे असतील. तर सांगायचा मुद्दा काय, की प्रत्येक पक्षामध्ये वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. आता जो वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे, तो पूर्वी बहुजन महासंघ होता. या बहुजन महासंघानं एक ठराव पास केलेला होता आणि त्या ठरावामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, की शंकराचार्यांची जी 4 पीठं आहेत, त्याच्यापैकी 2 पीठं ही बहुजन समाजाला द्यावीत आणि त्यातल्या एका पीठासाठी त्यांनी बाबा महाराज सातारकरांचं नाव सुचवलेलं होतं. म्हणजे सगळ्या पक्षामध्ये वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. पण आता असं चाललंय, की वारकरी संप्रदायाचा विचार फक्त आम्हीच पुढे नेतोय, असं काही राजकीय पक्ष सांगायला लागलेले आहेत. आणि ते दोन्ही बाजूनी चालू आहे. म्हणजे काही जण असं म्हणतील, की वारकरी संप्रदायाने धर्माचा प्रचार केला होता. आम्ही धर्माचा प्रचार करतोय म्हणून आमचा पक्षच वारकरी संप्रदायाचा आहे आणि त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाकडे आम्हाला मतदान केलं पाहिजे. काही लोक म्हणतील, की संतांनी जो विचार सांगितला तोच संविधानामध्ये आलेला आहे. आम्ही संविधान वाचवतोय म्हणून आमच्या बाजूने जे मतदान करतील तेच वारकरी संप्रदायाचे आहे. तर हे वारकरी संप्रदायाचा राजकीय वापर हा क्रिया-प्रतिक्रिया स्वरूपात येणार आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाकडे या बाबतीमध्ये सावध राहिलं पाहिजे, की या प्रकारच्या कुठल्याही राजकीय पक्षाचा भाग हा वारकरी संप्रदाय आहे, असा संदेश जाता कामा नये. राजकारणापेक्षा वारकरी संप्रदाय मोठा आहे. पक्ष येतील जातील, सत्ता येतील जातील, वारकरी संप्रदाय अबाधित राहणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराज गेल्या वेळेस याच आषाढी वारीच्या दरम्यान एक या वारीत येणाऱ्या दिंड्यांवर आरोप झाला, की अर्बन नक्षली या वारीमध्ये घुसलेले आहेत. तर त्याला काय उत्तर असणार? मुळामध्ये या प्रकारच्या आरोपांमागे राजकीय भूमिका असतात. जो आपण विषय आता बोललो, त्याच प्रकारच्या भूमिका असतात आणि त्यातूनच या प्रकारचे आरोप केले जातात. पण संतांचा विचार हा सगळ्यांकरता खुला आहे. त्याच्यामुळं संतांच्याकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात आणि त्यातला एक असा दृष्टिकोन आहे, की बाबा संविधानामध्ये जी स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही जी मूल्य आहेत, ती वारकरी संप्रदायामध्ये आहेत आणि मग त्या दृष्टीने ती मूल्य वारकरी संप्रदायात असल्यामुळं त्या संविधानाच्या नावाने आपण दिंडी काढावी असा विचार वारकरी संप्रदायातल्या काही लोकांनी केला आणि त्या दृष्टीने त्यांनी दिंडी काढली. आता त्या त्या विचारांचे जे विरोधक आहेत, त्या लोकांना ते रुचलं नाही. त्यामुळे त्यांनी या पद्धतीचे आरोप केले. महाराज शेवटचा प्रश्न. आपली पोस्ट 2-3 वर्षापूर्वी व्हायरल झाली होती. ती नेमकी पोस्ट काय होती आणि मग त्याच्या संदर्भाने काय गोंधळ निर्माण झाला होता महाराष्ट्रात? एक म्हणजे काय झालेलं होतं, की त्यावेळेला एका चॅनलने अभिव्यक्तीने माझी मुलाखत घेतलेली होती वारकरी संप्रदायाविषयी आणि त्यांना मी उत्तर देताना प्रश्नाच्या उत्तराच्या ओघामध्ये असं सांगितलं, की पंढरपूरच्या वारीमध्ये दलितांच्या दिंड्या स्वतंत्र चालत होत्या आणि घोडामध्ये ठेवला जायचा आणि मग त्यासाठी सत्याग्रह झाला 1977 ला. आता हे वास्तव आहे. हे इतिहासात घडलेलं आहे. पण काही लोकांना ते माहीत नव्हतं. त्यामुळे काही लोकांनी अज्ञानपणातून आणि काही लोकांनी जाणीवपूर्वक अ, अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. मी जेव्हा त्याचे पुरावे दिले, त्यानंतर ते लोक काहीही बोलू शकलेले नाहीत. त्या पुराव्याचं कुणी खंडन करू शकलेलं नाही. कारण खंडन करणार कसं? ते वास्तव आहे ना. इतिहास बदलता येत नाही. तुम्ही बाकी काहीही बदलू शकता. अर्थ अन्वयार्थ लावू शकता. पण इतिहास बदलू शकत नाही. तो इतिहासाचा भाग होता आणि मला त्या
सत्याग्रहाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे असं वाटतं, की 1977 साली तो सत्याग्रह झाला आणि दलित दिंड्या पालखी सोहळ्यामध्ये सामावल्या गेल्या. म्हणजे जो मूळ संतांचा विचार होता, सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन चालण्याचा, समतेनं राहण्याचा, तर त्या विचारांचा तो विजय होता. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली ती एक महत्त्वाची घटना आहे. ती नाकारण्याचा आणि न सांगण्याचा काय अर्थ आहे हे मला नाही समजत, की जर दलितांना सन्मानपूर्वक समतेच्या बाबतीमध्ये समतेचा विचार स्वीकारून त्यांना जर समतेचं स्थान मिळालं असेल, तर ती आनंदाची गोष्ट आहे ना वारकरी संप्रदायासाठी, गौरवाची गोष्ट आहे आणि ती सांगायला पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये जे काही प्रतिकूल प्रसंग आलेले आहेत, त्या प्रतिकूल प्रसंगावर वारकरी संप्रदायातल्या लोकांनी कशी मात केली, हे त्यातनं सांगितलं गेलेलं आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून आपण हे पण सांगायला पाहिजे. पंढरपूरच्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केलं. हा इतिहास आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे ना. म्हणजे दलित वारकऱ्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे. 1977 चा सत्याग्रह, 1947 चा सत्याग्रह, हे सत्याग्रह वारकरी संप्रदायातल्या संतांचा विचार वारकरी मध्ये रुजवण्याचे एक महत्त्वाचे प्रयोग म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्याचा गौरव केला पाहिजे आपण. फार शेवटचा प्रश्न, आता पालख्या दिंड्या या आता पंढरपूरच्या दिशेने जवळपास मार्गस्थ झालेल्या आहेत, तर वारकऱ्यांना काय आव्हान कराल? नाही, मुळामध्ये वारकऱ्यांना काही आवाहन करण्याची गरज नाही. ते आवाहन संतांनीच केलेलं आहे. संतांनी त्यांच्या अभंगांमधनं सांगितलेलं आहे, गात जागा प्रेम मागा विठ्ठला." विठ्ठलाला प्रेम मागण्यासाठी गात आनंदाने हे सगळे लोक आता पंढरपूरकडे निघालेले आहेत. आणि तो जो संतांनी सांगितलेला आनंद आहे, त्या आनंदाची अनुभूती घेत निघालेले आहेत. आम्ही निघणार आहोत. गावागावातनं लोक निघतायत. काही निघालेले आहेत, काही निघत आहेत, काही निघणार आहेत. तर हे सगळे वारकरी हे प्रेमाने, समतेने, बंधुभावाने येतायत. संतांनी सांगितलेला आदेश, संतांचा सांगावा सांभाळत शेकडो वर्ष ही वारी सुरू आहे आणि ती आनंदाने याही वर्षी पूर्ण होईल आणि वर्षानुवर्ष ती याच पद्धतीने चालत राहील, असा विश्वास आणि प्रार्थना आपण पांडुरंगाच्या चरणी व्यक्त करूया. आपल्यासोबत ज्ञानेश्वर महाराज आणि या महाराजांनी महाराष्ट्रभर आता जे महापुरुषांचे विचार असतील किंवा संत परंपरेचे जे विचार आहेत, संतांचे विचार आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि प्रचार करण्याचं काम सध्या हे करत आहेत आणि सध्या हे पंढरपूरमध्ये आलेले आहेत. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.